सुलतान आणि कसल्या कसल्या सिनेमांना एवढे स्क्रीन्स मिळतात आणि अस्तू मोजक्या स्क्रीन्स मध्ये कसा बसा रिलीज होतो. अस्तू अस्तू हालमारी बर्तेनो हालमारी बर्तेनो. आता अस्तू हा जो सिनेमा आहे हा काही अल्झायमर या आजारावरचा सिनेमा नाहीये. तो मेमरी बद्दलचा सिनेमा आहे. तो मानवी नात्यांबद्दलचा सिनेमा आहे. तो सुमित्रा भावे सुनील सुक्तनकर या जोडीचा सिनेमा आहे. आता मेमरी किती महत्वाची आहे हे तुम्हाला माहितीच आहे. आपला मोबाईलच घ्या ना. आपला मोबाईल जर आपण फॉर्मॅट केला तर काय होतं, मेमरी निघून जाते, डेटा निघून जातो आणि मोबाईल एकदम रिकामा स्वच्छ लख्ख होऊन जातो. मानवी मनाचंही तसंच आहे. म्हणजे आता अल्झायमर सारखा आजार झाला तर मागचं सगळं निघून जातं, मागचं सगळं तो माणूस विसरून जातो. तो फक्त त्या क्षणात जगत असतो, फक्त वर्तमानात जगत असतो. आणि मग या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्याच्या जवळचे जे आहेत, त्याचे नातेवाईक आहेत, ते सुद्धा, त्यांची मनं सुद्धा, त्याचा तळ ढवळून निघतो. सगळी किलमिशं नाहीशी होतात. आयुष्याला एक वेगळाच अर्थ मिळतो किंवा आयुष्य एक वेगळं वळण घेतं. हिमालयात पांडव शेवटी हिमालयात गेले. आई वडिलांची सेवा मुलं फक्त स्मशानापर्यंतच करू शकतात आणि हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. हाच खरा पुत्रधर्म. अर्थात हा माझा थॉट आहे. म्हणजे अशा अनेक अर्थांमधून सापडलेला एक, असे अनेक अर्थ तुम्हालाही सापडतील, असे अनेक पदर तुम्हाला सिनेमात सापडतील. तीच या सिनेमाची खासियत आहे. म्हणजे हा सिनेमा काही आपल्याला वेगळ्या जगात वगैरे घेऊन जातो असं काही नाहीये. उलट तुमच्या आमच्या आसपासचं जग आहे ते जग नव्यानं दाखवतो. हा एका शोधाचा प्रवास आहे. नातं शोधतंय कोणी, कोणी अस्तित्वाचा शोध घेतंय, कोणी नातं जोडतंय आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये प्रेक्षकाला सुद्धा सामील करून घेतलंय. म्हणूनच तो एक समृद्ध अनुभव आहे. अय अय गु सुमित्रा भावे सुनील सुक्तनकर या जोडीने हे सगळे वेगवेगळे पदर त्यांच्या स्टाईलने उलगडत आणि ठाशी व्यक्तिरेखांच्या माध्यमातून या माध्यमावरची आपली पकड पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. म्हणजे हत्तीची स्मरणशक्ती कशी तल्लख असते याचं जे रूपक त्यांनी या कथेमध्ये वापरलंय ना, त्याला खरंच दाद द्यायला पाहिजे. डॉक्टर मोहन आगाशे, म्हणजे आपण अभिनयातले सुद्धा डॉक्टर आहोत हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलंय. बारकाव्यांसह, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतील, मग त्यामध्ये त्यांची देहबोली असेल, त्यांचा शारीरिक अभिनय असेल, त्यांचा वाचिक अभिनय असेल, सगळ्या बाबतीत त्यांनी कमाल केलेली आहे. इरावती हर्षेबद्दल सांगावंच लागेल. मोठा रोल आहे तिचा. अर्थात काही ठिकाणी मराठी बोलताना तिचं अवघडले पण जाणवतं, पण तरी सुद्धा इरा या डॉक्टर शास्त्रींच्या मुलीचा जो रोल आहे तिने खूपच समंजसपणे केलाय. अमृता सुभाषची भूमिका तशी छोटी आहे, पण तिने तिच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये त्यात काही जान आणण्याचा प्रयत्न केलाय. कोणाकोणाच्या नशिबाच्या कुंडलीत काय काय लिहून ठेवते ते सटवाई. बाकी मिलिंद सोमण, देविका दत्तरदार, इला भाटे, ज्योती सुभाष, नचिकेत पूर्णपात्रे, सगळ्यांचीच कामं सुंदरच आहेत, नैसर्गिक आहेत, सहज साधी आहेत आणि म्हणूनच ती मनाला भिडतात सुद्धा. साकेत कानेटकरचं जे पार्श्वसंगीत आहे ना, ते सुद्धा सिनेमासाठी आवश्यक असलेलं करेक्ट माहोल तयार करतं आणि ते सुद्धा जिथे आवश्यक असेल तिथेच. काहीतरी सकस, काहीतरी विचार करायला लावणारं, काहीतरी आशयपूर्ण, काहीतरी चांगलं बघायचंय ना तुम्हाला, मग अस्तू नक्की बघा. तुम्हाला तो नक्की आवडेल. या अस्तूला मी देतोय 4 पॉपकॉर्न. असंच सकस, असंच आशयपूर्ण तुम्ही ऑनलाईन सुद्धा बघू शकता. म्हणजे मी तुम्हाला पुन्हा आठवण करून देतोय, यूट्यूबवर अद्भुत चॅनल सर्च करा, पॉपकॉर्न पे चर्चा करा. आमचे पॉपकॉर्न सुद्धा सकस आहेत. ते लाईक करा, शेअर करा, कमेंट टाका, सबस्क्राईब सुद्धा करा. सबस्क्राईब केलं? अस्तू अस्तू. अळब्याडो ननकंदा मसरू मारी बर्तेनो.